थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, बाय नेपोलियन हिल. प्रकरण 2, इच्छा. सर्व यशांचा आरंभबिंदू. संपत्तीकडे नेणारी पहिली पायरी. 30 वर्षापूर्वी न्यू जर्सीतील ऑरेंज या गावी मालगाडीतून एडविन सी बार्न्स जेव्हा उतरले, ते विदुषासारखे दिसत असतीलही, पण त्यांचे विचार राजासारखे होते. रेल्वे रुळातून थॉमस ए एडिसन यांच्या ऑफिसमध्ये जाताना त्यांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते. त्यांनी स्वतःला एडिसन यांच्यासमोर उभे असलेले पाहिले. त्या महान संशोधकाबरोबर धंद्यात सहकारी बनावे ही जीवन व्यापून टाकणारी त्यांची तीव्रतम इच्छा पूर्ण करण्याची संधी आपण एडिसन यांना मागत आहोत, हे त्यांनी ऐकले. बार्न्स यांची ही इच्छा केवळ आशा नव्हती, ती नुसती मनीषा नव्हती. ती जणू ठराविक क्षणांची ठोके देणारी तीव्रतम अशी इच्छा होती, जी सर्वांच्या पलीकडची होती. ती निश्चित होती. जेव्हा ते एडिसनना भेटले तेव्हा इच्छा नवी नव्हती. ती बार्न्स यांनी अनेक काळाची सर्वात अग्रेसर इच्छा होती. सुरुवातीला जेव्हा त्यांच्या मनात ती प्रथम उत्पन्न झाली तेव्हा ती कदाचित केवळ मनीषा असेल, पण ते एडिसन यांच्यासमोर जेव्हा उभे राहिले तेव्हा ती केवळ मनीषा नव्हती. काही वर्षानंतर एडविन सी बार्न्स पुन्हा एडिसन यांच्यासमोर पहिल्या वेळी भेटले होते. त्याच ऑफिसमध्ये उभे राहिले. त्यावेळी त्यांची इच्छा वास्तवात बदललेली होती. ते एडिसन यांच्याबरोबर व्यवसाय करत होते. जीवनाच्या अग्रभागी असलेले त्यांचे आयुष्याचे स्वप्न वास्तवात उतरले होते. आज बार्न्सना ओळखणारे त्यांचा हेवा करतात, कारण आयुष्याने त्यांना संधी दिली. त्यांच्या विजयी दिवसातले बार्न्स लोकांना दिसत असतात, पण यशाचे कारण शोधायचा त्रास ते घेत नाहीत. बार्न्स यशस्वी झाले कारण त्यांच्याकडे निश्चित ध्येय होती. त्यांनी त्याची पूर्ण ऊर्जा, इच्छाशक्ती, प्रयत्न सर्व काही त्या ध्येयपूर्तीसाठी लावले. ते ज्या दिवशी आले त्या दिवशी एडिसन यांचे भागीदार झाले नाही. त्यांच्या हृदयात जतन केलेल्या इप्सित ध्येयापर्यंत अगदी एक पाऊल पुढे नेणारी संधी म्हणून सुरुवातीला अगदी हलके काम करण्यातही त्यांनी समाधान मानले. त्यांना जी संधी हवी होती ती दिसेपर्यंत 5 वर्षे गेली. त्या 5 वर्षात एकही आशेचा किरण, इच्छापूर्तीचे एकही आश्वासन त्यांना मिळाले नाही. स्वतः सोडून इतरांना ते एडिसन यांच्या बिझनेस चक्रातील केवळ एक छोटे काम करणारी व्यक्ती म्हणून दिसत राहिले. पहिल्या दिवशी तेथे कामाला लागल्यापासून त्यांच्या मनात मात्र प्रत्येक क्षणी ते एडिसन यांचे भागीदार होते. निश्चित इच्छेच्या शक्तीचे हे उत्तम उदाहरण आहे. बार्न्स ध्येयापर्यंत पोहोचलेले कारण त्यांना कशाही पेक्षा मी एडिसन यांचे धंद्यातील सहकारी व्हायचे होते. ते उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी त्यांनी एक योजना आखली, पण त्यांनी मागचे सर्व दोर कापून टाकले. त्यांनी त्या इच्छेचा जीवन व्यापून टाकणारा ध्यास होईपर्यंत आणि नंतर ती सत्यात उतरेपर्यंत पाठपुरावा केला. ते जेव्हा ऑरेंजला गेले तेव्हा त्यांनी स्वतःला असे सांगितले नाही, मी एडिसन यांना माझ्यासाठी काही छोटे मोठे काम द्यायला सांगेन. त्यांनी सांगितले, मी एडिसन यांना भेटेन आणि त्यांच्याबरोबर मी बिझनेस करण्यासाठी आलो आहे सूचित करेन. ते असे म्हणाले नाही, मी तिथे काही महिने काम करेन आणि मला जर काही प्रोत्साहन मिळाले नाही तर मी ती नोकरी सोडून दुसरीकडे कुठेतरी बघेन. उलट ते म्हणाले, मी कुठेही सुरुवात करेन. एडिसन जे सांगतील ते करेन, पण ते सर्व करेपर्यंत मी त्यांचा सहकारी बनलेला असेल. ते असं म्हणाले नाहीत, मला जे हवं आहे ते एडिसन त्यांच्या संस्थेत मिळाले नाही तर मी दुसऱ्या संधीवर माझी नजर ठेवेन. ते म्हणाले, जगात एकच गोष्ट आहे जी मिळवण्याचा माझा निश्चय आहे
आणि ती म्हणजे थॉमस ए एडिसन यांच्याबरोबर बिझनेसमध्ये भागीदारी. माझ्या मागचे सर्व दोर मी कापून टाकेन आणि मला जे हवे ते मिळवण्यात माझे संपूर्ण भविष्य पणाला लावेन. त्यांनी परतीचे कोणतेही शक्य मार्ग स्वतःकडे ठेवले नाही. त्यांना जिंकायचे होते वा नष्ट व्हायचे होते, हेच मर्म आहे बान्सी यांच्या यशोगाथेचे. अनेक वर्षापूर्वी एका महान योद्ध्यासमोर अशी परिस्थिती ठाकली की लढाईच्या मैदानात विजय मिळेल अशी खात्री देणारा निर्णय त्याला घ्यायचा होता. त्याच्याकडील सैन्यापेक्षा अधिक सैन्य असलेल्या सामर्थ्यशाली शत्रूवर चढाईसाठी तो सैन्य पाठवणार होता. त्याने बोटीमध्ये त्याचे सैनिक भरले, शत्रूच्या देशात बोटी पाठवल्या, सैनिक आणि युद्ध सामुग्री उतरवली आणि ज्या जहाजाने ते आले होते ते जाळून टाकण्याचा आदेश दिला. पहिल्या लढाईच्या आधी सैनिकांना मार्गदर्शन करताना केलेल्या भाषणात तो म्हणाला, तुम्ही त्या बोटीचा धूर पाहताय, याचा अर्थ आपण जिंकल, याशिवाय आपण जिवंतपणे हा किनारा सोडू शकत नाही. आपल्याकडे आता पर्याय नाही. आपण जिंकू वा मरू. ते जिंकले. कोणत्याही कामात यशस्वी होण्याची जहाजे जाळून टाकून महागारीच्या सर्व शक्यता बंद करण्याची तयारी असली पाहिजे. असे केल्यानेच माणसाची मनस्थिती अशी राहते ज्याला जिंकण्याची तीव्रतम वा धगधगती इच्छा म्हणतात, ती जिंकण्यासाठी आवश्यक असते. शिकागो येथे त्या प्रचंड आगीनंतर त्याचे दुकान असलेल्या धुरातील अवशेषांकडे पाहत व्यापाऱ्यांचा एक गट रस्त्यावर उभा राहिला. त्यांची चर्चा सुरू झाली की त्यांनी तिथेच पुनर्बांधणीचा प्रयत्न करावा की शिकागो सोडून देशातील अधिक फायदेशीर ठिकाणी नव्याने सुरू करावे. एक जण सोडून सर्व शिकागो सोडण्याच्या निर्णयापर्यंत आले. ज्या व्यापाऱ्याने तिथेच राहून पुनर्बांधणीचा निर्णय घेतला होता त्याने त्याच्या दुकानाच्या अवशेषाकडे बोट दाखवून म्हणाले, मित्रांनो, कितीही वेळा आग लागून नष्ट झाले तरी अगदी त्याच जागी मी आपले दुकान बांधेन. ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुकान बांधले गेले. ते आज तिथे उभ्या आहे. दगदगत्या इच्छेचे सामर्थ्य दर्शवणारी ती एक उत्तुंग वास्तू आहे. मार्शल फील्ड यांनाही इतर व्यापारी मित्रांनी केलेली तीच सर्वात सोपी गोष्ट होती. पुढे चालू ठेवणे जेव्हा कठीण होते आणि भविष्य निराशाजनक वाटत होते तेव्हा बाकीच्यांच्या निराश दम घेतला आणि परिस्थिती जिथे थोडी सुलभ वाटली तिथे ते गेले. मार्शल फील्ड आणि इतर व्यापाऱ्यांमधील फरक नीट लक्षात घ्या, कारण याच फरकामुळे एडविन बार्न्स हे एडिसन यांच्या संस्थेत काम केलेल्या इतर हजारो लोकांपेक्षा वेगळे ठरले. अगदी याच फरकामुळे बहुतेक सर्व यशस्वी झालेले लोक अपयशी झालेल्या लोकांपेक्षा वेगळे ठरतात. पैशाचा उद्देश काय आहे हे कळण्याच्या वयाला आलेला प्रत्येक माणूस त्याची मनीषा धरतो. मनीषा बाळगून संपत्ती येणार नाही, पण संपत्तीची अशी इच्छा बाळगणे की ज्यामुळे मन तिनेच व्यापून जाईल. त्यानंतर संपत्ती मिळवण्यासाठी निश्चित योजना आखणे आणि अपयश न जाणणाऱ्या अशा त्या योजनेच्या मागे चिकाटीने लागणे, याने संपत्ती मिळेल. संपत्तीची इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी व्यवहारातील निश्चित अशा 6 पायऱ्या आहेत. उदाहरणार्थ, पहिली, तुम्हाला किती पैसे हवे आहे हे मनात निश्चित करा. केवळ मला खूप पैसा हवा आहे असे म्हणणे पुरेसे नाही. रक्कम निश्चित करा. या निश्चितीमध्ये मानसशास्त्रीय कारण आहे जे पुढील प्रकरणात विशद केले जाईल. 2. तुम्हाला हव्या असलेल्या पैशाच्या बदल्यात तुम्ही नक्की काय देणार आहात हे ठरवा. काहीच न देता काही मिळत नसते. 3. तुम्हाला इच्छा असलेले पैसे नक्की कोणत्या दिशेने हवे आहेत ते ठरवा. 4. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी निश्चित योजना बनवा आणि तुम्ही तयार नसलात तरी ती कार्यान्वित करण्यासाठी लगेच सुरुवात करा. 5. तुम्हाला किती पैसे हवे आहेत
हे स्पष्टपणे थोडक्यात लिहा. ते मिळवण्यासाठीचा कालावधी लिहा. त्यासाठी तुमची काय देण्याची तयारी आहे ते लिहा आणि त्याबद्दलची योजना स्पष्टपणे लिहा. 6. तुम्ही लिहिलेले दिवसातून 2दा मोठ्याने वाचा. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर. वाचत असताना तुमच्याकडे ते पैसे अगोदरच आल्याचे पहा. ते जाणवून घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा. या 6 पायऱ्यांमध्ये केलेल्या सूचना पाळणे महत्त्वाचे आहे. 6व्या भागात केलेल्या सूचना नीट बघून त्या पाळणे विशेष महत्त्वाचे आहे. तुम्ही तक्रार कराल की पैसे मिळण्याच्या आधीच पैसे मिळाल्याचे पाहणे हे तुमच्यासाठी अशक्य आहे. इथेच ती धगधगती इच्छा तुमच्या मदतीस येईल. जर तुम्हाला खरोखरच पैशांची इतकी तीव्र इच्छा असेल की जिने तुमचे मन व्यापले आहे, तर तुम्ही ते मिळवाल याबद्दल स्वतःला विश्वास देण्यास तुम्हाला अडचण येणार नाही. पैशांची इच्छा हे उद्दिष्ट आहे आणि तो मिळवण्यासाठी इतका दृढ निश्चय करा की तो मिळेलच याविषयी स्वतःला विश्वास द्या. जे पैशाविषयी जागरूक असतात तेच पुष्कळ संपत्ती मिळवू शकतात. पैशाविषयी जागरूक म्हणजे पैशाच्या इच्छेने मन इतके व्यापून जाणे जेणेकरून आपल्याला ते मिळालेच आहेत असे आपण पाहू शकतो. मानवी मनोव्यापाराविषयी जो अनभिज्ञ आहे, अनुभवी आहे, त्याला या सूचना अव्यवहार्य वाटतील. या 6 पायऱ्यांची विश्वसनीयता ओळखून न शकणाऱ्या सर्वांना हे कळण्याने मदत होईल की ही माहिती अँड्र्यू कार्नेगी यांनी दिली आहे. अँड्र्यू कार्नेगी ज्यांनी स्टीलच्या कारखान्यात सामान्य कामगार म्हणून सुरुवात केली, पण छोटी सुरुवात असूनही या तत्वाद्वारे 100 दशलक्ष डॉलरहून अधिक इतकी प्रचंड रक्कम ते मिळवू शकले. थॉमस ए. एडिसन यांनी या 6 पायऱ्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. हे कळणे तुम्हाला भविष्यासाठी सहाय्यकारी ठरेल. या 6 पायऱ्या केवळ पैसा मिळवण्यासाठीच नव्हे तर कोणतीही निश्चित ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहे अशी मजुरीची मनोहर त्याने लावले. या पायऱ्यांमध्ये काही कष्टाचे काम नाही. त्यासाठी कसल्याही त्यागाची आवश्यकता नाही. त्यात भोळसट हास्यास्पद बनायचे नाहीये. या पायऱ्या अनुसरण्यासाठी फार मोठ्या शिक्षणाची आवश्यकता नाही, परंतु ते अनुसरून यशस्वी होण्यासाठी पुरेशी कल्पनाशक्तीच नक्की आवश्यक आहे. जिला हे दिसतं आणि समजतं की पैसा मिळवणे हे संधी, भाग्य किंवा नशिबावर सोडून चालत नाही. प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की ज्यांनी खूप संपत्ती मिळवली त्यांनी ती मिळवण्याच्या आधी सुरुवातीला काही स्वप्ने पाहिली, आशा ठेवलेली, मनीषा राखलेली, इच्छा धरलेली आणि योजना आखलेली. तुम्हाला येथे हे ध्यानात घेतले पाहिजे की तुम्ही जोपर्यंत पैशाच्या त्या दगदगत्या इच्छेपायी झोकून देत नाही आणि खरोखरच तो तुमच्याकडे येईल यावर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवू शकणार नाही. हेही लक्षात घ्या की अगदी संस्कृतीच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत कोणत्याही महान नेत्याने प्रथम स्वप्न पाहिले होते. आज जगात ख्रिश्चन तत्त्वे ही सर्वात मोठी संभाव्य शक्ती आहे, कारण त्याचा संस्थापक तीव्रपणे स्वप्ने पाहणारा होता, ज्याला सत्य प्रत्यक्षात येण्यापूर्वी ते मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर पाहण्याची आणि कल्पना करण्याची दृष्टी होती. जर तुमच्या कल्पनेत तुम्ही मोठी संपत्ती पाहत नसाल तर ती तुमच्या बँकेच्या शिलकीतही दिसणार नाही. अमेरिकेच्या इतिहासात पूर्वी नव्हती एवढी मोठी संधी व्यवहार्य स्वप्ने पाहणाऱ्यांना आहे. 6 वर्षाच्या आर्थिक पतनाने प्रत्येकाला बऱ्याच प्रमाणात समान पातळीवर आणून ठेवले आहे. एक नवीन शर्यत सुरू होणार आहे. आता पणाला लागलेले काही हे पुढील 10 वर्षात जमा होऊ शकणाऱ्या मोठ्या संपत्तीचे प्रतिनिधित्व करते. शर्यतीचे नियम बदलले आहेत कारण आपण आता अशा बदललेल्या जगात राहत आहोत जे निश्चितपणे सामान्य जणांना अधिक अनुकूल आहेत. ते असे लोक आहेत ज्यांना मंदीच्या काळात जिंकण्याची असली
तरी अगदी थोडी संधी होती जेव्हा भीतीमुळे वाढ आणि विकास बंद झाले होते. संपत्तीच्या शर्यतीत असलेल्या आपण सर्वांना आनंद वाटला पाहिजे की या बदललेल्या जगाला नवीन कल्पना, काम करण्याचे नवीन मार्ग, नवीन नेते, नवीन शोध, शिक्षणाची नवीन पद्धत, विपणनाची, मार्केटिंगची नवीन पद्धत, नवीन पुस्तके, नवे साहित्य, रेडिओची नवी वैशिष्ट्ये, चलचित्रासाठी नव्या कल्पना हव्या आहेत. या सर्व नवीन आणि अधिक चांगल्या गोष्टीच्या मागणीमागे जिंकण्यासाठी माणसाकडे एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे उद्देशाचा, निश्चितपणाचा, आपल्याला काय हवे आहे हे माहीत असणे आणि ते मिळवण्यासाठीची दगदगती इच्छा. धंद्यातील मंदीने एका पर्वाचा अस्त झाला तर दुसऱ्याची सुरुवात. या बदललेल्या जगाला स्वप्ने पाहणारी माणसे हवी आहेत आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू शकतात आणि शकतील. व्यवहार्य स्वप्ने पाहणारे हे लोक नेहमीच संस्कृतीला नवी दिशा देणारे होते आणि राहतील. आपण ज्यांना संपत्ती मिळवायची आहे त्यांनी जगातील खऱ्या नेत्यांचे स्मरण केले पाहिजे, ज्यांनी अजून जन्माला न आलेल्या संधीच्या अदृश्य शक्तींना कामाला लावून त्यांचा प्रत्यक्षात उपयोग केला आणि त्या शक्तीचे किंवा विचारांची उर्मी रूपांतर गगनचुंबी इमारतीमध्ये, शहरामध्ये, कारखान्यामध्ये, मोटर गाड्यांमध्ये आणि आयुष्य अधिक चांगले बनवणाऱ्या प्रत्येक सोयीमध्ये केले. स्वप्न पाहणाऱ्या आजच्या प्रत्येकाला सहनशक्ती आणि खुले मन असणे गरजेचे आहे. नवीन कल्पनांना घाबरणारे सुरुवात करण्यापूर्वीच संपतात. काहीही सर्वप्रथम करणाऱ्यांसाठी आजच्या इतक्या अनुकूल काळ कधीच नव्हता. पूर्वीसारखे घोडागाडी जपून पश्चिमेकडील जंगली भाग जिंकायचा नाही हे खरे आहे, पण एक प्रचंड बिझनेस, आर्थिक आणि औद्योगिक विश्वाला नवीन आणि अधिक चांगली दिशा देऊन नव्याने घडवायचे आहे. संपत्तीतील आपला वाटा घेण्यासाठी तुमच्यातल्या स्वप्न पाहणाऱ्यांचा उपहास केलेल्याचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. नवीन जगातील मोठे वाटे जिंकण्यासाठी तुम्हाला जुन्या काळातील महान मंडळीची वृत्ती अंगी बाणवावी लागेल. त्यांच्या स्वप्नांनी संस्कृतीतील मोलाची भर घालतील. ती वृत्ती आपल्यातील क्षमता विकसित करण्याचे आणि विकण्याची आम्हाला संधी देत आपल्या देशाची जीवनवाहिनी ठरत आहे. आपण हे विसरू नये की कोलंबसने एका अनोळखी जगाचे स्वप्न पाहिले, त्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले आणि त्याचा शोध लावला. महान खगोलशास्त्र कोपर्निकसने अनेक विश्वाचे स्वप्न पाहिले आणि ते विश्वे उलगडली. त्याला यश मिळाल्यानंतर कोणीही त्याच्याकडे अव्यवहारी म्हणून बोट दाखवले नाही. उलट ज्याने त्याची पूजा केली आणि हे पुन्हा सिद्ध केले की यश मिळाल्यावर कोणालाही क्षमेची अपेक्षा नसते आणि अपयश मिळाल्यावर त्याची कारणे कोणाला ऐकायची नसतात. तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे ते योग्य असेल तर त्यावर तुमचा विश्वास असेल तर ते काम सरळ सुरू करा. तुमची स्वप्ने यशस्वी करा आणि तात्पुरते अपयश आले तरी ते काय म्हणताहेत याकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांना कदाचित माहीत नसेल की प्रत्येक अपयशात यशाचे एक बीज दडलेले असते. गरीब आणि अशिक्षित हेन्री फोर्ड यांनी घोडा-विरहित गाडीचे स्वप्न पाहिले. कोणत्याही अनुकूल संधीची वाट न पाहता त्यांच्याकडे जी सामग्री होती त्यासकट कामाला लागले आणि आज त्यांच्यात या स्वप्नाचा वेढा पूर्ण पृथ्वीला पडला आहे. कोणत्याही माणसाच्या आयुष्यचक्रापेक्षा त्यांनी अधिक चाके कामाला लावली, कारण स्वतःच्या स्वप्नांच्या पाठीशी उभे राहायला ते घाबरले नाही. थॉमस एडिसन यांनी विजेवर चालणाऱ्या दिव्यांचे स्वप्न पाहिले आणि जिथे होते तिथून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आणि 10,000 असफल प्रयत्न वाचूनही स्वप्न प्रत्यक्षात येईपर्यंत त्यांच्या स्वप्नाच्या मागे ठामपणे उभे राहिले. व्यावहारिक स्वप्ने पाहणारे कधी सोडून देत नाहीत. वेलन यांनी सिगारच्या दुकानाच्या साखळीचे स्वप्न पाहिले, ते सत्यात उतरवले आणि आज अमेरिकेच्या प्रत्येक उत्तम कोपऱ्यावर युनायटेड सिगर स्टोअर उभे आहे.
काळ्या गुलामाच्या मुक्तीचे स्वप्न लिंकन यांनी पाहिले, त्यासाठी काम केले आणि ते उत्तर आणि दक्षिण अमेरिकेने सातत्यात उतरवलेले पाहण्याच्या थोडक्यात आधी प्राणास मुकले. राईट बंधूंनी हवेत उडणाऱ्या मशिनीचे स्वप्न पाहिले. त्यांनी योग्य स्वप्न पाहिले याचे पुरावे आज जगभरात सापडतात. इतरची न दिसणारी शक्ती कामाला लावण्याच्या व्यवस्थेचे स्वप्न मार्कोनी पाहिले. त्यांचे स्वप्न वाया गेले नाही याचे पुरावे जगातील बिनतारी आणि रेडिओ देत आहे. शिवाय मार्कोनीच्या स्वप्नाने छोटेसे खोपटे आणि आलिशान प्रसाद शेजारी आणले. पृथ्वीवरील प्रत्येक देशातील माणसाला परसातील शेजारी बनवले. त्या एका स्वप्नाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेतील सर्व लोकांशी एका वेळी बोलता येण्याचे साधन मिळाले, तेही अगदी कमी वेळाची सूचना देऊन. तुम्हाला हे गमतीचे वाटेल की जेव्हा मार्कोनी घोषणा केली की त्याने असे एक तत्व शोधून काढले आहे की ज्या अनन्वये कोणत्याही ताराविना वा इतर दृश्य साधनांविना हवेतून संदेश पाठवता येईल, तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांचा ताबा घेऊन त्यांची वेड्याच्या ईश्वरावर तपासणी करावली होती. आजच्या स्वप्ने बघणाऱ्यांची परिस्थिती यापेक्षा चांगली आहे. जगाला आता नवीन संशोधनाची सवय झाली आहे. नुसते तेवढेच नाही, जगाला नवीन कल्पना देणाऱ्या स्वप्नाळू माणसाला बक्षीस देण्यातही आता जग तयार आहे. पूर्वी आणि आताही सर्वात मोठे यश हे स्वप्नात असते. ओक वृक्ष त्यांच्या फळात निद्रस्त असतो, पक्षी अंड्यात वाट पाहत असतो आणि आत्म्याच्या दृष्टेपणात जागृत देवदूत हालचाल करत असतो. स्वप्ने ही सत्याची बीजे असतात. स्वप्ने पाहणाऱ्यांनो, उठा, जागे व्हा आणि ठासून सांगा, तुमचा तारा आता उदयाला येत आहे. तुम्ही वाट पाहत असलेली संधी जागतिक मंदीने आणून दिली आहे. त्या मंदीने लोकांना विनय, सहनशक्ती आणि मनाचा खुलेपणा शिकवला आहे. जग मुबलक संधींनी भरलेले आहे, ज्या संधी पूर्वीची स्वप्ने बघणाऱ्यांना माहीतच नव्हत्या. काही बनण्याची आणि काही करण्याची धगधगती इच्छा हा कोणताही स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी सुरुवातीचा बिंदू असतो. बेफिकिरी, आळशीपणा किंवा महत्वाकांक्षेचा अभाव यातून स्वप्ने जन्माला येत नाहीत. जग आता स्वप्न पाहणाऱ्यांचा उपहास करत नाहीत, अगर त्याला अव्यवहार्यही ठरवत नाही. तुम्हाला वाटत असेल की ते तसे ठरवते, तर टेनेसीला जा आणि बघा. स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या प्रचंड जलशक्तीला कसे कामाला लावले आहे. काही वर्षापूर्वी असे स्वप्न म्हणजे वेडेपणा वाटला असता. तुम्हाला निराश वाटतं, मंदीत तुम्ही अपयशी झाले आणि तुमचे हृदय विदीर्ण झाले आहे. धैर्य दाखवा, कारण या अनुभवांनी तुम्ही तावून सुलाखून निघाले आहात. हे अनुभव अतुलनीय आहेत. हेही ध्यानात ठेवा की जे आयुष्य यश मिळवण्यात त्यांची सुरुवात वाईट झालेली असते आणि पोहण्याच्या आधी खूप वेदनादायक संघर्षातून गेलेली असतात. जे यशस्वी होतात त्यांच्या आयुष्यातील पेच प्रसंगात असा वळणबिंदू येतो जिथे त्यांना स्वतःतील दुसरा मी सापडतो. जॉन बायन यांना त्यांच्या धर्मविषयक मतांमुळे तुरुंगात डांबून कडक शिक्षा केल्यानंतर त्यांनी पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलेले जे इंग्लिश साहित्य उत्तम मानले जाते. होन्नी यांना दुर्दैवी परिस्थितीत ओहायो यांनी कोलंबसमध्ये तुरुंगात ठेवले गेले. तोपर्यंत त्यांच्यातील प्रतिभा सुप्ती व्यवस्थेची होती. स्वतःतील आपल्या दुसऱ्या मी ची त्यांच्या उद्भवलेल्या दुर्दैवातून जुलमानेच ओळख झाली आणि त्यांची कल्पनाशक्ती वापरायला लावून त्यांना स्वतःचा शोध एक गुन्हेगार आणि बहिष्कृत असण्याऐवजी एक महान लेखक आहोत असा लागला. आयुष्याचे रंग विविध आगळे आहेत आणि प्रतिभेचे मार्ग अधिकच आगळे वेगळे आहेत, ज्यामुळे माणसांना त्यांची स्वतःची प्रतिभा कळण्याआधी विविध प्रकारच्या यातनातून जावे लागते आणि स्वतःची क्षमता वापरून कल्पनाशक्तीने
नवीन कल्पना निर्माण कराव्या लागतात. जगातील महान संशोधक शास्त्रज्ञ एडिसन हा एक भटक्या तार यंत्रणा चालक होता. तो असंख्य वेळा अपयशी ठरला होता आणि अखेर त्याला तो महान शोध लागला. तोपर्यंत त्याची प्रतिभा निद्रस्त होती. चार्ल्स डिकन्सची सुरुवात काळ्या पडत चाललेल्या भंडाऱ्यावर लेबले चिकटवण्यापासून झाली. त्याच्या पहिल्या प्रेमाच्या शोकांकितेने त्याला खोलवर दुःख दिले आणि त्याला जगातील एक महान लेखकात बनवून टाकले. त्या शोकांकितेमुळे प्रथम डेव्हिड कॉपरफिल्ड जन्माला आली आणि त्यानंतर इतर काही पुस्तके, ज्यामुळे त्यांच्या वाचकांच्या दुनियेची श्रीमंती वाढली आणि ती अधिक चांगली झाली. प्रेम प्रकरणातील निराशेने माणसे सहसा दारू आणि बायकांकडे वळतात आणि उद्ध्वस्त होतात. याचे कारण आहे की बहुतेक माणसे आपल्याला तीव्र भावनेचे रूपांतर विधायक स्वरूपाच्या स्वप्नांमध्ये करायला शिकत नाहीत. जन्मानंतर लगेचच हेलिन केलर बहिरी, मुकी आणि अंध झाली. एवढ्या मोठ्या दुर्भाग्यानंतरही तिने इतिहासाच्या पानावर आपला अमीठ ठसा उमटला आहे. तिच्या पूर्ण आयुष्याने दाखवून दिले आहे की जोपर्यंत पराभवाचा सत्य म्हणून माणूस स्वीकार करत नाही तोपर्यंत कोणाचाही पराभव होत नाही. रॉबर्ट बर्न्स हा एक अशिक्षित गावंढळ माणूस होता. गरिबीने गांजलेले होता. त्यामुळे मोठे होतानाचाच दारुडा झाला. तो जगाला म्हणून जग अधिक चांगले झाले, कारण त्याने काव्यात त्याचे सुंदर विचार गुंफले. त्यामुळे जणू काटे काढून टाकून तिथे गुलाब लावले गेले. बुकर टी. वॉशिंग्टन गुलामीत जन्मले. वंश आणि वर्ण याचा ते बळी होते. ते सहनशील होते. त्यांनी सर्व विषयांबाबत मन कायम खुले ठेवले होते आणि स्वप्ने पाहिली. त्यामुळे त्यांनी संपूर्ण वंशावर त्यांनी अमीठ ठसा उमटवला. बिथोव्हीन बहिरा होता. मिल्टन अंध होता, पण त्यांची नावे सर्व काळ राहिलेली, कारण त्यांची स्वप्ने पाहिली आणि स्वप्नांचे रूपांतर सुव्यवस्थित विचारांमध्ये केले. पुढच्या प्रकारांमध्ये वळण्याआधी आशा, श्रद्धा, धैर्य आणि सहनशीलता याची ज्योत तेवत ठेवा. तुमच्या मनात जर या गोष्टी असतील आणि जी तत्त्वे वर्णन केली आहेत त्याचे कामापुरते ज्ञान असेल, तर त्यासाठी तुम्ही तयार झाल्यावर गरज असलेल्या बाकी गोष्टी तुमच्याकडे येतील. इमर्सन यांनी त्यांचे विचार असे मांडले आहे: तुला सहाय्यकारी आणि सुखकार असलेली प्रत्येक म्हण, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक शब्द शेवटी तुझ्याकडे सरळ किंवा वळणे घेत येईल. ज्याच्यासाठी तू तळमळत असशील तो प्रत्येक मित्र तुझ्या मनीषेमुळे नाही, तर आत्म्यातील कोमलतेमुळे तुला जवळ घेईल. एखाद्या गोष्टीची मनीषा असणे आणि त्यासाठी तयार असणे यात फरक आहे. आपल्याला अमुक एक मिळू शकेल असा विश्वास असल्याशिवाय ती व्यक्ती तयार आहे असे म्हणता येणार नाही. मनाची स्थिती विश्वासाची असली पाहिजे, केवळ आशा आणि मनीषाची नाही. विश्वासासाठी मनाचा खुलेपणा आवश्यक आहे. श्रद्धा, धैर्य आणि विश्वास यांना बंद मनातून चालना मिळत नाही. दुःख आणि दैन्य स्वीकारण्यात कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांपेक्षा आयुष्यात उच्च ध्येय ठेवण्यासाठी आणि सुबत्ता, सुख, समृद्धीच्या मागणीसाठी अधिक प्रयत्न करावे लागत नाही. हे ध्यानात ठेवा. एक महान कवीने हे वैश्विक सत्य त्याच्या पुढील ओळीतून सांगितले आहे: मी एका पेनासाठी आयुष्याशी सौदा केला आणि आयुष्याने मला त्याहून अधिक काही दिले नाही. मात्र मी संध्याकाळी भीक मागितली जेव्हा माझ्या तटपुंजीच्या दुकानात कमाई मोजली. आयुष्य म्हणजे नोकरीस ठेवणारा मालक आहे. तुम्ही जे मागाल ते देते. मात्र एकदा तुम्ही रोजगार ठरवला की तुम्हाला काम करावेच लागते. मी अगदी कमी मोबदल्यात काम केले आणि दुःखी होऊन एवढेच शिकलो की मी आयुष्याकडून कितीही मोबदला मागितला असता तरी आयुष्याने आनंदाने मला दिला असता. इच्छा निसर्गावर मात करते. या प्रकरणाचा
अगदी योग्य उत्कर्ष बिंदू म्हणून मला माहीत असलेल्या अगदी वेगळ्या माणसाची ओळख करून देते. मी त्याला त्यांच्या जन्मानंतर काही मिनिटातच 24 वर्षापूर्वी प्रथम पाहिले. या जगात तो आला तेच शरीरावर कानाच्या काही खुणा न घेताच. खूपच मागे लागल्यावर डॉक्टरांनी कबूल केले की हे मूल जन्मभर बहिरे आणि मुके राहण्याची शक्यता आहे. मी डॉक्टरांच्या मताला आव्हान दिले. मला तसे करण्याचा हक्क होता. मी त्या मुलाचा बाप होतो. मी सुद्धा एका निर्णयाला आलो. एक मत दिले, पण ते कोणाशीही न बोलता. माझ्या हृदयाला हळूच सांगितले. मी ठरवले की माझा मुलगा ऐकेल आणि बोलेल. निसर्ग मला कान नसलेले मूल देऊ शकतो, पण निसर्ग मला हे दुःखदायक सत्य स्वीकारायला भाग पाडू शकत नाही. माझ्या मनाला माहीत होते की माझा मुलगा ऐकायला आणि बोलायला लागेल. कसे? मला खात्री होती की काहीतरी मार्ग असेल आणि मी तो शोधेन. कालातील असलेल्या इमर्सन यांचे शब्द मला आठवले. सर्व काही घडत असते ते श्रद्धा शिकण्यासाठी आणि आपण केवळ आज्ञा पाळली पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकासाठी मार्गदर्शन असते आणि काळजीपूर्वक ऐकल्यावर योग्य शब्द ऐकू येतो. योग्य शब्द? इच्छा? बाकी कशापेक्षाही माझी इच्छा होती की माझ्या मुलाने बहिरे आणि नसावे. त्या इच्छेपासून मी क्षणभरही ढळलो नाही. खूप वर्षापूर्वी मी लिहिलेले होते, आपल्या मर्यादा त्याच असतात ज्या आपल्याला मनाने आपणच आखून घेतलेल्या असतात. प्रथमच मला वाटले की ते खरे आहे. माझ्यासमोर बिछाण्यावर नुकतेच जन्मलेले बाळ होते. त्याला ऐकण्यासाठी निसर्गाने काही सोय केली नव्हती. तो जरी ऐकू बोलू शकला तरी तो उघडच कायमचा विद्रूप असणार होता. अर्थात ही मर्यादा त्या मुलाच्या मनात नव्हती. मी त्यासंबंधी काय करू शकत होतो? कानाशिवाय त्याच्या मेंदूत आवाज जाण्यासाठी काहीतरी मार्ग शोधून माझ्या धगधगत्या इच्छेचे रोपण बाळाच्या मनात करणे. बाळ थोडे कळते झाल्यावर त्याला ऐकू यावे या माझ्या धगधगत्या इच्छेने त्याचे मन इतके संपूर्णपणे भरून टाकेन की निसर्ग त्याच्या पद्धतीने हे सत्य उतरवेल. हे सर्व विचार माझ्या मनात चालले होते, पण मी त्याबद्दल कोणाशी बोललो नाही. माझा मुलगा बहिरा मुका असणे मी स्वीकारणार नाही अशी माझी मनाशीच केलेली प्रतिज्ञा मी रोज पुन्हा करत होतो. जसा तो मोठा झाला आणि त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी बघायला लागला, तसे आमच्या लक्षात आले की त्याला किंचित ऐकू येत आहे. ज्या वयात मुले बोलायला लागतात त्या वयाचा झाल्यावर त्याने बोलायचा काही प्रयत्न केला नाही, पण त्याच्या कृतीवरून आम्हाला कळत होते की त्याला काही आवाज थोडे ऐकू येत आहेत. मला तेच माहीत करून घ्यायचे होते. माझी खात्री होती की तो थोडे जरी ऐकू शकला तर कदाचित ऐकण्याची क्षमता आणखीन विकसित होईल. मग काहीतरी घडले आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या. ते अगदी अनपेक्षित ठिकाणाहून घडले. आम्ही व्हिक्टोरला हा ग्रॅमोफोन घेतला. जेव्हा मुलाने संगीत प्रथम ऐकले तेव्हा त्याला परमानंद झाला आणि त्याने यंत्राचा ताबा घेतला. काही रेकॉर्ड्स त्याला अधिक आवडताहेत हे दिसत होते. त्यात एक होती, इट्स अ लाँग वे टू टिपररी. एक दिवस त्याने ते गाणे पुन्हा पुन्हा लावले. जवळजवळ 2 तास ग्रामोफोनच्या जवळ उभा राहून त्याने दात अक्षरशः ग्रामोफोनच्या केसला चिकटवले होते. त्याला लागलेल्या या सवयीचे महत्त्व आम्हाला नंतर कित्येक वर्षापर्यंत नीटसे कळाले नाही, कारण तेव्हा आम्हाला आवाज कवटीच्या हाडातून कानाच्या आतल्या भागात पोहोचू शकतो हे तत्त्व माहीत नव्हते. जेव्हा तो सतत त्या ग्रामोफोनपाशी राहू लागला तेव्हा मला शोध लागला की मी जर त्याच्या कानामागील हाडाला किंवा मेंदूच्या खालच्या भागाला माझे ओठ चिकटवून बोललो तर त्याला अगदी नीट ऐकू येत आहे. या संशोधनामुळे माझ्या मुलाने ऐकावे आणि बोलावे ही माझी धगधगती इच्छा सत्यात उतरवण्याचे आवश्यक ते माध्यम मला मिळाले. या वेळेपर्यंत तो काही शब्द बोलायचा प्रयत्न करायला लागला होता. एकंदर रंग खूप उत्साहवर्धक नव्हता, पण इच्छेला श्रद्धेचे पाठबळ असल्यावर अशक्य हा शब्द माहीत नसतो. त्याला माझा आवाज ऐकू येत आहे हे निश्चित झाल्यावर मी ताबडतोब
त्याच्या मनात ऐकण्याची आणि बोलण्याची इच्छा परिवर्तित केली. मला लवकरच कळले की मुलाला झोपी जाताना सांगितलेल्या गोष्टी आवडता आहेत. म्हणून मी अशा गोष्टी रचायला लागलो, ज्यामुळे त्याच्यात स्वावलंबन, कल्पनाशक्ती आणि ऐकण्याची व सर्वसाधारण बनण्याची तीव्र इच्छा विकसित होईल. त्यात एक गोष्ट विशेष होती, ती सांगताना दरवेळी मी काही नव्याने आणि नाट्यपूर्ण रंग देत असे. मुलामध्ये असलेली कमतरता ही अडचण नसून तो मोठा ठेवा आहे. त्याच्या मनात रुजावे अशी त्या गोष्टीची रचना केली होती. मी अभ्यासलेल्या तत्त्वज्ञानात हे स्पष्टपणे सूचित केले होते की प्रत्येक विपरीत अवस्था तिच्यासोबत तितकाच फायदा घेऊन येते. असे असले तरी मला कबूल केले पाहिजे की त्याला असलेली पीडा कशी काय ठेवा बनणार आहे याची मला जराही कल्पना नव्हती. मात्र तरीसुद्धा मी ते तत्त्वज्ञान गोष्टीमध्ये गुंडाळत असे. मनात ही आशा ठेवू की त्याला कधीतरी ही काही योजना बनवता येईल, जेणेकरून त्याचे व्यंग काही उद्देशापूर्तीसाठी उपयोगी पडू शकेल. तर्कबुद्धी मला सरळ सांगत होती की कान नसणे आणि ऐकण्याची नैसर्गिक यंत्रणा नसणे याची पुरेशी भरपाई कशानेही होत नाही. इच्छेला असलेल्या श्रद्धेच्या पाठबळाने तर्कबुद्धीला बाजूला ठेवले आणि मला सर्व चालून ठेवण्याची प्रेरणा दिली. मागे वळून पाहताना मी जेव्हा या अनुभवाचे विश्लेषण करतो, तेव्हा मला आता दिसतं की प्राप्त झालेल्या अचंबित करणाऱ्या परिणामांमध्ये माझ्या मुलाचा माझ्यावर असलेल्या विश्वासाचा हात खूप मोठा आहे. मी सांगितलेल्या एकही गोष्टीबद्दल त्याने प्रश्न उपस्थित केला नाही. त्याच्या मोठ्या भावापेक्षा त्याच्याकडे अधिक काहीतरी फायदेशीर असे आहे आणि हा फायदा अनेक प्रकारे दिसून येणार आहे. ही कल्पना मी त्याच्या गळी उतरवली. उदाहरणार्थ, शाळेत शिक्षकांच्या लक्षात येत असे की त्याला कान नाहीत, त्यामुळे ते त्याच्याकडे विशेष लक्ष देत आणि त्याच्याशी खूपच सहृदयतेने वागत. नेहमीच त्याच्या आईने जातीने शिक्षकांना भेटून आवश्यक ते जादा लक्ष देण्यासाठी विनंती केली. मी त्याला हेही पटवून दिले की तो वर्तमानपत्र विकण्याएवढा जेव्हा मोठा होईल, त्याचा मोठा भाऊ आधीच वर्तमानपत्र विक्रेता झालेला होता, तेव्हा त्याच्या मोठ्या भावापेक्षा त्याला अधिक फायदा असेल, कारण कान नसूनही तो हुशार, कष्टाळू असलेल्याचे दिसल्याने लोक त्याला मालासाठी अधिक पैसे देतील. मुलाची ऐकण्याची क्षमता हळूहळू वाढत होती, ते आमच्या लक्षात येत होते. शिवाय त्याला असणाऱ्या व्यंगातून त्याच्यात जराही बुजरेपणा आला नव्हता. तो 7 वर्षांचा असेल तेव्हा त्याच्या मनाची आम्ही केलेली मशागत फळास येत असलेल्याचे प्रथम दिसून आले. वर्तमानपत्र विकण्यासाठी त्याने अनेक महिने लकडा लावला, पण त्याची आई परवानगी देत नव्हती. त्याला ऐकू येत नसल्याने रस्त्यावर त्याने एकट्याने जाणे असुरक्षित असल्याची त्याची भीती होती. शेवटी त्याने सूत्र स्वतःच्या हातात घेतली. एके दुपारी नोकराबरोबर घरी एकटा असताना तो स्वयंपाकघरातल्या खिडकीवरून बाहेर खाली उतरला आणि सरळ चालू पडला. त्याने जवळच्या चपला बनवणाऱ्या भांडवल म्हणून 6 सेट उधार घेतले. ते वर्तमानपत्रात घातले, वर्तमानपत्रे विकली, पुन्हा घेतली आणि संध्याकाळ होईपर्यंत हे चालू ठेवले. त्याचे हिशोब संपवून त्याने त्याच्या धनकोला 6 सेट परत केले. त्याने 42 सेंट्सचा निव्वळ नफा कमवला होता. जेव्हा आम्ही रात्री घरी परतलो, तेव्हा तो मुठीत पैसे घट्ट धरून गाढ झोपलेला दिसला. त्याच्या आईने त्याची मूठ उघडली, नाणी काढली आणि ती रडली. नाही, तिच्या मुलाच्या पहिल्या विजयाच्या वेळेस रडणे किती अयोग्य होते. माझी प्रतिक्रिया उलटी होती. मी खुशीने हसलो, कारण मला कळाले की माझा मुलाच्या मनात स्वतःविषयीचा विश्वास निर्माण करण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्याच्या आईने पाहिले. एक छोट्या बहिऱ्या मुलाने रस्त्यावर जाऊन जीवन धोक्यात घालून आपल्या वहिल्या धंदा करण्याच्या प्रयत्नातून पैसे मिळवले होते. मला एक धाडसी, महत्त्वाकांक्षी, स्वावलंबी छोटा बिझनेसमन दिसला. त्याचे स्वतःतील भांडवल 100% वाढले होते,
कारण त्याने स्वतःच्या उर्मीतून बिझनेस केला आणि यशस्वी झाला. ही घडामोड मला आवडली कारण त्याला आयुष्यभर साथ देईल अशा त्याच्या हिकमतीपणाचे दर्शन यातून झाले. नंतरच्या घटनांनी याला दुजोरा दिला. जेव्हा त्याच्या मोठ्या भावाला काही हवे असे तेव्हा जमिनीवर आडवे पडून तो हवेत लाथा झाडी, रडे आणि हवेत ते मिळवे. जेव्हा छोट्या बहिऱ्या मुलाला काही हवे असते तो पैसे मिळवण्याच्या मार्गाच्या योजना आखे आणि स्वतः विकत घेई. हे तो अजूनही करतो. खरोखरच माझ्या मुलानेच मला शिकवले की शारीरिक व्यंग ही पहिली पायरी बनू शकते ज्यावर चढून काही ध्येयाच्या दिशेने जाता येते. अर्थात तुम्ही व्यंग हा अडथळा अगर सबब म्हणली नाही तर शिक्षक अगदी जवळून ओरडून बोललेले तरच. पण एरवी त्यांचे ऐकू न येता छोटा बहिरा मुलगा शाळेत, पुढे वरच्या शाळेत आणि कॉलेजला गेला. तो मूकबधिरांसाठीच्या शाळेत गेला नाही. आम्ही त्याला पुण्याची भाषा शिकवण्याची परवानगी दिली नाही. आमचा निश्चय होता की त्याने सर्वसाधारण आयुष्य जगावे, साधारण मुलाबरोबर मिसळावे आणि शाळेच्या अधिकाऱ्यांबरोबर भरपूर वाद झाले तरी आम्ही त्या निर्णयावर ठाम राहिलो. तो जेव्हा वरच्या वर्गात गेला तेव्हा त्याने ऐकण्याचे इलेक्ट्रिक यंत्र वापरून पाहिले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचे कारण त्याच्या 6व्या वर्षी शिकागोच्या डॉक्टर गॉर्डन विल्सन यांनी मुलाच्या डोक्याकडील एका बाजूच्या शस्त्रक्रियेनंतर सांगितले होते. त्यांच्या असे लक्षात आले की होते ऐकण्याची नैसर्गिक यंत्रणा नाही. कॉलेजमधील शेवटच्या आठवड्यात शस्त्रक्रियेनंतर 18 वर्षानंतर काहीतरी असे घडले की त्यामुळे त्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू आला. जरी तो योगायोग असला तरी त्याला दुसरे ऐकण्याचे इलेक्ट्रिक यंत्र चाचणीसाठी म्हणून पाठवण्यात आले. आधीचा निराशाजनक अनुभव असल्यामुळे तो त्या यंत्राबाबत फार उत्सुक नव्हता. शेवटी त्याने ते यंत्र घेतले आणि काहीशा बेफिक्रीने डोक्यावर घातले, बॅटरी लावली आणि काय आश्चर्य! जणू काही एकदम जादू व्हावी तशी त्याची सर्वसामान्यपणे ऐकू येण्याची आयुष्यभरची इच्छा फलद्रूप झाली. आयुष्यात प्रथमच कोणीही सर्वसाधारण माणूस ऐकू शकेल जवळजवळ तसे त्याला ऐकू आले. देव त्याची किमया घडवण्यासाठी विचित्र मार्ग निवडतो. त्या ऐकण्याच्या यंत्राने त्याचे जग बदललेले आणि मुलगा खूप आनंदला. तो फोनकडे धावला आणि त्याने आईला फोन केला. त्याला आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. दुसरे दिवशी त्याने वर्गातल्या प्राध्यापकाचे आवाज अगदी नीट ऐकले. आयुष्यात प्रथमच. पूर्वी ते अगदी जवळून ओरडून बोललेले तरच त्याला ऐकू यायचे. त्याने रेडिओ ऐकला, बोलती चित्रे ऐकली. आयुष्यात प्रथम लोकांनी त्याच्याशी ओरडून न बोलताही तो लोकांशी मुक्तपणे बोलू शकला. खरोखरच त्याच्या हातात आता बदललेले जग होते. आम्ही निसर्गाची चूक मान्य करायला नकार दिला होता आणि सततच्या इच्छेने आम्ही व्यवहारात जे उपलब्ध होते त्याद्वारे निसर्गाला त्याची चूक सुधारायला प्रवृत्त केले. इच्छेने तिचे लाभ द्यायला सुरुवात केली. पण विजय अजून पूर्ण नव्हता. मुलाला अजूनही त्याचे व्यंग समान मूल्याच्या उपयुक्त गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी निश्चित आणि व्यवहार्य मार्ग मिळायचा होता. जे मिळाले त्याचे महत्त्व नीट कळण्याच्या आधी आवाजाच्या दुनियेचा नवीन शोध लागलेल्या अतीव आनंदाने त्याने ऐकण्याचे यंत्र उत्पादन करायला पत्र पाठवले. त्यात त्याने उत्साहाने त्याचा अनुभव वर्णन केला. त्याच्या पत्रातील कशाने तरी, कदाचित प्रत्यक्ष शब्दामुळे नव्हे तर त्या मागच्या भावनेमुळे कंपनीला त्याचा न्यूयॉर्कला येण्याचे आमंत्रण दिले. जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्याच्या फॅक्टरीमध्ये नेण्यात आले. मुख्य इंजिनियरशी बोलताना त्याच्या बदललेल्या विश्वाबद्दल सांगताना त्याला एक कल्पना म्हणा, एकदम आलेली उर्मी म्हणा, अत्यंत प्रेरणा म्हणा मनात आली. विचारांच्या त्याच्या या उर्मीने त्याचे व्यंग एका ठेक्यात बदलले. असा ठेवा की जी येणाऱ्या काळात हजारोंना पैसे आणि आनंद दोन्हीच्या रूपात लाभ देणार होती. त्या विचारांचा सारांश असा, त्याला वाटले की ऐकण्याच्या यंत्राचा फायदा न मिळालेल्या लाखो बहिऱ्या लोकांच्या ते मदत
उक्तीस येऊ शकले. जर त्या लोकांना हा त्याच्या बदललेल्या जगाबद्दल सांगू शकला तर तिथल्या तिथे त्याने निर्णय घेतला की जे कानांनी अधू आहेत त्यांच्यासाठी आपले उर्वरित आयुष्य वाहून घ्यायचे. पूर्ण महिना त्याने सखोल संशोधन केले. त्यात ऐकण्याचे यंत्राच्या उत्पादकतेने केलेल्या विपणन मार्केटिंग व्यवस्थेचे विश्लेषण केले आणि त्याच्या बदललेल्या विश्वाविषयी जगातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग आणि साधने निर्माण केली. हे जेव्हा झाले तेव्हा त्याने त्याच्या संशोधनातून सापडलेल्या तथ्यावर आधारित 2 वर्षाची योजना लिहून काढली. जेव्हा त्याने ती योजना कंपनीला सादर केली तेव्हा त्याची महत्त्वाकांक्षा सत्यात आणण्यासाठी त्याला कंपनीमध्ये ताबडतोब पद देण्यात आले. काम करताना त्यालाही स्वप्नातही वाटले नव्हते की हजारो बहिरे लोक जे त्याच्या मदतीशिवाय आयुष्यभर मुके बहिरेच राहिले असते त्यांना प्रत्यक्ष दिलासा आणि आशा तो देत आहे. ऐकण्याच्या यंत्राच्या उत्पादकतेशी तो जोडला गेल्यानंतर लगेचच त्यांच्या कंपनीने मूक बधिरांना ऐकणे आणि बोलणे शिकवण्याच्या उद्देशाने योजलेल्या एका वर्गाला उपस्थित राहण्याचे त्याने मला आमंत्रण दिले. मी अशा पद्धतीच्या शिक्षण प्रकाराविषयी कधी ऐकले नव्हते, म्हणून मी त्या वर्गाला गेलो. थोडा साशंक पण माझा सगळाच वेळ वाया जाणार नाही अशी आशा ठेवून सर्वसाधारण ऐकण्याची इच्छा माझ्या मुलाच्या मनात निर्माण करून जागी राहण्यासाठी मी पाहिलेल्या दृश्याची भली मोठी आवृत्ती त्यात सादरीकरणात मला पाहायला मिळाली. ज्या तत्वांचा मी 20 वर्षापूर्वी वापर करून माझ्या मुलाला मूकबधीर होण्यापासून वाचवले होते, त्या स्वावलंबन तत्वाचा वापर करून मूकबधिरांना प्रत्यक्ष शिकवताना मी पाहिले. नियतीच्या चक्राच्या अनाकलनीय वळणाने माझा मुलगा ब्लेअर आणि मी अजून जे जन्मलेले नाहीत त्यांच्यासाठी मूकबधिरता कमी करण्याच्या कामात गुंतलो. कारण माझ्या माहितीप्रमाणे केवळ आपण मानवांनी हे सिद्ध केले आहे की मूकबधिरतेवर इतपत उपाय आहे जेणेकरून ज्यांना ही पीडा आहे ते त्यांचे जीवन सर्वसाधारण व्यक्तीसारखे व्यतीत करू शकतील. एकासाठी हे केले तेव्हा इतरांसाठीही होईल. जर ब्लेअरच्या आईने आणि मी त्यांच्या मनाला जी दिशा दिली ती दिली नसती तर तो आयुष्यभर मुका बहिरा राहिला असता याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्याच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले होते की तो कदाचित कधीच ऐकू बोलू शकणार नाही. अशा केसेसमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आयरविंग वेगोज यांनी काही आठवड्यापूर्वी ब्लेअरला कसून तपासले. त्याला आता इतके चांगले ऐकू येते आणि तो बोलतो हे कळाल्यावर ते अचंबित झाले. ते म्हणाले की त्यांच्या तपासण्या असे दर्शवतात सैद्धांतिकदृष्ट्या मुलाला अजिबात ऐकू येता कामा नये, पण कानांनी मेंदूकडे काही पाठवण्यासाठी कवटीमध्ये जागाच नाही असे एक्स-रे दाखवत असले तरी पोरगा तर ऐकू शकतोय. मी जेव्हा त्याच्या मनात ऐकण्या बोलण्याची आणि सर्वसाधारण जीवन जगण्याची इच्छा रुजवली त्या उर्मीसोबत एक अनाकलनीय प्रभाव निर्माण झाला. त्यान्वये निसर्गाला त्याचा मेंदू आणि बाहेरील जग यातील शांततेची दरी कोणत्या तरी मार्गाने मिटवणारा एक सेतू व्हावे लागेल की जे निष्णात तत्त्वज्ञांनाही नीटसे सांगता येत नाही. हा चमत्कार निसर्गाने कसा घडवला याविषयी मी अनुमान करणे हेही निसर्गाचा अनादर करण्यासारखे आहे. त्या चित्तथारक अनुभवातील मला कळालेला माझा हिस्सा दुर्लक्षून जगाला न सांगणे ही अक्षम्य होईल. इच्छेला भक्कम श्रद्धेची पाठबळ असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही हे सांगणे माझे हे कर्तव्य आणि भाग्यही आहे. हा माझा विश्वास आहे आणि तो विनाकारण नाही. खरोखर दगदगत्या इच्छेचे प्रत्यक्षात रूपांतर करायचे स्वतःचे वळणाचे मार्ग आहेत. ब्लेअरला सर्वसाधारण ऐकण्याची इच्छा होती. आता ती प्रत्यक्षात आली. तो अशा व्यंगासह जन्माला आला की इच्छा न धरलेला असा कोणीही रस्त्यावर पेन्सिली आणि पत्र्याचे भांडे घेऊन बसला असता कानांनी अश्रू असणाऱ्या
लाखोंना आज तेच व्यंग एक माध्यम बनून सेवेचे आश्वासन देत आहे आणि त्यालाही उर्वरित आयुष्यभर पुरेशा आर्थिक मोबदल्यासह उपयुक्त असा व्यवसाय मिळाला आहे. ज्याला आपण सफेद झूट म्हणतो अशी छोटी असत्य तो लहान असताना मी त्याच्या मनात पेरली, ज्यामुळे त्याचा विश्वास बसला की त्याचे व्यंग एक गुणविशेष बनणार आहे, जे तो भांडवल म्हणून वापरेल. आज ते खरे ठरले आहे. खरोखर बरोबर असो की चूक असो, विश्वास आणि धगधगत्या इच्छेने प्रत्यक्षात येणार नाही असे काहीही नाही. हे गुण सर्वांसाठी फुकट आहे. वैयक्तिक समस्या असणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांबरोबर बोलतानाच्या माझ्या अनुभवामध्ये इच्छेचे सामर्थ्यापेक्षा अधिक ठळकपणे दाखवणारी कोणतीही केस मी पाहिली नाही. लेखक काही वेळा त्यांना वरवरची किंवा अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती असलेल्या विषयांवर लिहिण्याची चूक करतात. माझे सुदैव की माझ्या स्वतःच्या मुलाच्याच पिढेतून मला इच्छेच्या सामर्थ्याची चाचणी आणि योग्यता तपासण्याची संधी मिळाली. ज्या प्रकारे अनुभव आला ती कदाचित ईश्वराची करणी होती, कारण जेव्हा इच्छा पणाला लागते तेव्हा काय होतं हे दाखवण्यासाठी माझा मुलाइतके दुसरे योग्य उदाहरण नसते. जर निसर्ग इच्छाशक्ती समोर झुकत असेल तर केवळ माणसे धगधगत्या इच्छेला पराभूत करतील हे तर्कला धरून आहे का? माणसाचे मनसामर्थ्य अनाकलनीय आणि विलक्षण खरेच. इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी हे मन सामर्थ्य प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्या आवाक्यातील प्रत्येक वस्तूचा साधन म्हणून अशा प्रकारे करते की आपल्याला कळत नाही. कदाचित विज्ञान हे रहस्य उलगडेल. सर्वसाधारण माणूस जसे बोलू शकतो तसेच बोलण्याची इच्छा मी माझ्या मुलामध्ये रुजवली. ती इच्छा आता सत्य बनली. त्याचे सर्वात मोठे व्यंग, सर्वात मोठ्या गुणविशेषता बदलण्याची इच्छा मी त्याच्या मनात रुजवली. ती इच्छाही पूर्ण झाली. हा अचंबित करणारा परिणाम ज्या प्रकारे सध्या झाला त्याचे वर्णन करणे कठीण नाही. त्यामध्ये 3 निश्चित तथ्ये होती. एक, सर्वसाधारण ऐकण्याच्या इच्छेबरोबर मी श्रद्धा मिसळली आणि माझ्या मुलाला पुढे दिली. दुसरे, मी माझी इच्छा समजवू शकणाऱ्या प्रत्येक मार्गाने त्याला वर्षानुवर्ष चिकाटीने सततच्या प्रयत्नातून सांगितली. तिसरे, त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. हे प्रकरण पूर्ण करत असताना मॅडम शुभन हायिनक यांच्या मृत्यूची बातमी आली. वर्तमानपत्रात एक छोट्या या परिच्छेदात या असामान्य स्त्रीच्या गायिका म्हणून देदीप्यमान यशाचे सूत्र सापडते. मी तो परिच्छेदेत अधिकृत करतो कारण ते सूत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इच्छा हे आहे. मॅडम शुभमन हायिंक यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांच्या आवाजाच्या चाचणीसाठी व्हिएन्ना कोर्ट ओपेराच्या दिग्दर्शकाला भेटल्या होत्या, पण त्यांनी चाचणी घेतली नाही. अत्यंत गबाळ्या वेशातल्या आणि बेंगळूर दिसणाऱ्या मुलीकडे बघून काहीशा उद्धटपणे तो म्हणाला, हा असा चेहरा आणि काही व्यक्तिमत्व नसताना ओपेरामध्ये यश मिळवण्याची अपेक्षाच कशी ठेवू शकते तू? मुली, ती कल्पना काढून टाक डोक्यातून. शिवणाच्या यंत्र विकत घे आणि कामाला लाग. तू कधी गायिका होऊ शकणार नाही. हे असेच चालते. व्हिएन्ना कोर्ट ऑपेराच्या दिग्दर्शकाला गाण्यातले तंत्र पुष्कळ माहीत होते. जेव्हा इच्छा सर्वव्यापी होते तेव्हाचे तिने सामर्थ्य त्याला विशेष माहीत नव्हते. जर त्याला त्या सामर्थ्याविषयी माहीत असते तर त्याने एक प्रतिभावानाला संधी न देता नापसंत करण्याची चूक केली नसती. अनेक वर्षापूर्वी माझ्या व्यवसायातील सहकारी आजारी पडला. दिवसागणिक त्याची तब्येत अधिक बिघडू लागली. शेवटी त्याला इस्पितळात शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्या खोलीत येण्याच्या काही क्षण आधी मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा वाटले की इतका कृश आणि रोडावलेला माणूस एवढी मोठी शस्त्रक्रिया कशी काय यशस्वीपणे सहन करू शकेल. डॉक्टरांनी मला
आधीच सूचित केले होते की त्याला पुन्हा जिवंत पाण्याची असलीच तर फार थोडी संधी आहे. पण ते डॉक्टरांचे मत होते, ते पेशंटचे मत नव्हते. त्याला खुर्चीवरून नेत असता तो अशक्तपणे पुटपुटला, "साहेब, वाईट वाटून घेऊ नका. मी काही दिवसातच इथून बाहेर पडणार आहे." सांभाळणाऱ्या नर्सने कवी येऊन माझ्याकडे पाहिले, पण पेशंट खरोखर यशस्वीपणे बाहेर आला. सर्व पार पडल्यानंतर डॉक्टर म्हणाले, "केवळ त्याच्या स्वतःच्या जगण्याच्या इच्छेने त्याला वाचवले. त्याने जर मृत्यूच्या शक्यतेचा स्वीकार करायला नकार दिला नसता तर तो वाचू शकला नसता." श्रद्धेचे पाठबळ असलेल्या इच्छेच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे, कारण मी या सामर्थ्यामुळे गरिबीतून सुरुवात करून माणसांना सत्ता आणि संपत्ती मिळवताना पाहिले आहे. मरता मरता वाचलेली माणसे पाहिली आहेत. शेकडो मार्गांनी अपयशी ठरलेले लोक या सामर्थ्यामुळे एक माध्यम मिळवून यशस्वीपणे पुनरागमन करताना पाहिले आहेत. माझ्या मुलाच्या बाबतीत जेव्हा निसर्गाने त्याला कान न देता पाठवले, तरी सुद्धा याचा सामर्थ्याने त्याला सर्वसाधारण आनंदी आणि यशस्वी आयुष्य देताना पाहिले आहे. इच्छेचे सामर्थ्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, या आणि पुढील प्रकरणामध्ये या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. अमेरिकेतला ज्ञात अशा सर्वात जास्त काळ चाललेल्या आणि कदाचित सर्वात जास्त उद्ध्वस्त करणाऱ्या मंदीच्या अखेरीस हा संदेश जगाला जात आहे. या संदेशाकडे मंदीने होरपळलेल्या लोकांचे लक्ष जाईल, ज्याचे सर्वस्व नाहीसे झाले आहे, इतर ज्याची प्रतिष्ठा लयाला गेली आहे, आणि अनेक लोक जे योजना आखून पुनरागमन करू इच्छितात, त्यापर्यंत हा संदेश पोहोचेल असे मानायला हरकत नाही. या सर्वांना मी सांगू इच्छितो की कोणत्याही कामगिरीची, मग त्याचे स्वरूप, उद्देश काहीही असो, सुरुवात एका निश्चित उद्देशासाठी तीव्र आणि धगधगत्या इच्छेनेच व्हायला हवी. मानसिक रसायन या काही विलक्षण आणि जबरदस्त अशा निसर्गाने गुप्त ठेवलेल्या तत्वामध्ये निसर्ग तीव्र इच्छेच्या उर्मीमध्ये काहीतरी असे लपेटतो ज्याला अशक्य हा शब्द माहीत नसतो आणि ज्याच्यासाठी अपयश असे काही वास्तव्य नसतेच. धन्यवाद. प्रकरण 2 येथे संपलेले आहे. धन्यवाद.